अधिकाऱ्यांना, संचालकांना आणि आपल्याबरोबर कायम कर्मचाऱ्याप्रमाणे काबड कष्ट करणाऱ्या आदरणीय वहिनी साहेब आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं आधारवड, आधारस्तंभ, आपण ज्याला म्हणूया दीपस्तंभाप्रमाणे उभे असणारे आदरणीय आपले चेअरमॅन साहेब यांना आहे. आणि याचबरोबर आपले जे आज सन्मान्य पाहुणे आहेत माननीय रामराजे साहेब, हे जरी प्रत्यक्ष डेअरीबरोबर कामकाजात सहभागी नसले तरी आपण म्हणतो एक दीपस्तंभ दिसत असतो आपल्याला. कुठं जायचं असतं, कसा प्रवास करायचा माहीत व्हावं. 7 लाख लिटर दूध, 35,000 शेतकरी, माझे शेकडो कूलर चालक आणि सेंटर चालक, त्याचबरोबर तुम्ही हजारो कर्मचारी, 2,500च्या आसपास कर्मचारी आहेत. त्याचबरोबर कितीतरी डीलर्स, म्हणजे शेकडो डीलर्स आणि हजारो रिटेलर्स आणि त्याचबरोबर आपले लाखो ग्राहक. हा गोविंद डेअरीचा परिवार आहे. आणि पहिल्यापासून जर पाहिलं तर गोविंद डेअरीचा आत्मा हाच राहिलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांना दुधाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना किंमत मिळाली पाहिजे आणि ग्राहकाला उत्कृष्ट दर्जाची उत्पादने मिळाली पाहिजेत. हे पहिल्यापासूनचं ध्येय आपण कधी नजरेआड होऊ दिलं नाही. हा कौतुक सोहळा आहे. आणि आपण म्हणतो 30 वर्षाचा प्रवास, कौतुक कधी आहे. आजही ते स्वप्न आहे. डेअरी एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर चेअरमन साहेबांचं का नसावं, डेअरी एंटरप्रेन्युअर ऑफ द इयर किंवा वुमेन ऑफ द इयर मॅडमचं नाव का नसावं. अजून माझी स्वप्न बरीच आहेत. ऐका, मी त्याच्यासाठी 1 मिनिट देणार आहे. आपलं गोविंदचं सेल्स ऑफिस दुबई किंवा सिंगापूरला का असू नये, माझं ते स्वप्न आहे. जर टाइम्स ऑफ इंडिया आपण बघत असाल तर, टाइम्स ऑफ वाचत असाल तर, टाइम्स ऑफ इंडियाच्या पूर्ण फ्रंट पेजची पूर्ण ॲड गोविंदची का नसावी. आज जर जे वाचत असतील त्यांना माहीत आहे, टाइम्स ऑफ इंडियामध्ये अमूल गर्लचं एक छोटंसं एक कार्टून असतं. चालू घडामोडीवरती फार मिश्किल आणि मार्मिक पद्धतीने त्याच्यामध्ये टिप्पणी केलेली असते आणि खूप प्रसिद्ध आहे. आपली हॅपी काऊ त्या कोपऱ्यात का नसावी, हेही माझं स्वप्न आहे. आणखी मित्रांनो, BBC-च्या जाहिरातीमध्ये आपली गोविंदची ॲड का नसावी आणि KBCचा कोण बनेगा करोडपतीचं पूर्ण सीझन गोविंदने का स्पॉन्सर करू नये, ही सगळी स्वप्न आहेत. आणि शेवटचं एक छोटंसं स्वप्न आहे, मला ते बघायचं आहे. IPL होतं आपल्याकडे, IPLचे जे क्रिकेटर्स आहेत त्यांच्या टी-शर्टवरती मला हॅपी मेकर्सचा लोगो बघायचा आहे. तर मित्रांनो, हे अशक्य आहे का? बिलकुल नाही. आणि हां, माझं ऐकून जर हसायला आलं असेल ना तर जरूर हसा. तर माझी स्वप्न आपण म्हणून वर्थ आहेत. कारण स्वप्न अशी असली पाहिजेत, समोरच्याने हसलं पाहिजे आणि पूर्ण झाल्यावर आपल्या समोर झुकलं पाहिजे. स्वप्न अशीच पाहिजेत. स्वप्न बघा. आणि ही स्वप्न का पूर्ण होणार, मी 2 मिनिटात प्रस्तावित संपवतोय. स्वप्न का पूर्ण होणार, खूप मोठं कारण आहे. मला बरेच जण विचारत असतात, डॉक्टर साहेब, या गोविंदच्या मागं कुठलाही फार मोठी MNC नाही, हजारो कोटींचा फंड नाही, कुठलंही गोकुळ किंवा अमूलसारखं कॉर्पोरेट स्ट्रक्चर नाही आणि कुठलाही चेहरा नाही, काहीच नाही. हे कशावरती एवढं चालू आहे? थोडक्यात दुसऱ्या भाषेत ते मला विचारतात, गोविंदचा DNA काय आहे दुसऱ्या भाषेत. माझं उत्तर, मी म्हणतो मला गोविंदचा DNA माहीत नाही, पण गोविंदचा जो शेतकरी आहे, गोविंदचा जो कूलर चालक आहे, गोविंदचा कर्मचारी आहे, गोविंदचा संचालक आहे, गोविंदचे मालक आहेत, त्यांच्या रक्तात DNA-मध्ये गोविंद आहे. म्हणून आपण सक्सेसफुल होऊ. तर मित्रांनो, आता जास्त बोलणार नाही आणि तुम्हाला एक सांगतो, तुमच्या सर्वांचं कौतुक करताना, अभिनंदन करताना, तुम्हाला भविष्यासाठी मला सर्वांना शुभेच्छा देताना मला काही हिंदीतली वाक्य आठवतात किंवा शेर म्हणा तो आठवतात. आपण जरी एवढी प्रगती केली असली तरी मी म्हणेल, असली उड़ान अभी बाकी है, असली उड़ान अभी बाकी है, हमारे इरादों का असली इम्तिहान अभी बाकी है, हमारे इरादों का असली इम्तिहान अभी बाकी है. अभी तो हमने मुट्ठी भर ज़मीन नापी है, अभी पूरा आसमान बाकी है. धन्यवाद. करण्यासाठी की त्यांनी अगदी थोड्या वेळामध्ये पूर्ण महाराष्ट्राची हास्य जत्रा फिल्म
समीर चौगले सर, थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग हिअर. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा समीर सरांसाठी. मी रिक्वेस्ट करतो प्लीज. मी महाराजांना राजा रिक्वेस्ट करतोय की आपण आता समीर सरांचं स्वागत पहिलं या ठिकाणी करूया. जोरदार टाळ्या व्हायला हव्या. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज यांचं स्वागत करतो. समीर चौगले सरांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. विसाव्या वर्धमान दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. विशेष करून प्रास्ताविकामध्येच डॉक्टर सपकाळ साहेबांनी आपल्याला सांगितलं की गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे आधारस्तंभ जत्रा फेमचे आणि बहुतेक आपल्या सर्वांच्या परिचित असलेले माननीय श्री समीर चौगुले साहेब, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे, फलटण तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन, त्यांचा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी वाटा की गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे सर्व अधिकारी आणि सर्वच कर्मचारी यांच्याकरताच खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या ठिकाणी मी मुद्दाम विशेष उल्लेख करू इच्छितो बाळासाहेब खलाट्यांचा. ही थोडीशी गोष्ट आहे आणि ती वहिनी साहेबांना सुद्धा अधिक माहिती आहे. 1995 एक दिवस बाळासाहेब खलाटेंनी एक दुधाचा कॅन आणला आणि माझ्यासमोर ठेवला ना, आता ह्याचं काय करायचं तुम्हीच ठरवा, अशा प्रकारे सुरुवात झाली. त्यामुळे मी त्यांना गोविंद डेअरीचे फाउंडर बोलले. त्यांनी कॅन आणून समोरच ठेवल्यावरती आता काहीतरी हालचाल करणं आवश्यक होतं आणि म्हणून मग तळेगावला त्यावेळेला कॅडबरी मोठ्या प्रमाणामध्ये दुधाची स्वीकृती करत होतं, दूध घेत होतं. मला समजलं की त्यांना दुधाची गरज आहे. पण त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर त्यांना दुधाची फार मोठी निकड होती, फार मोठी गरज होती आणि अक्षरशः 2-3 कॅन्डापासून 2-3 कॅनपासून त्या ठिकाणी गोविंद मिल्कची सुरुवात झाली. आपल्यालाही तत्कालीन माझ्या समवेत सहकार्य करणारे धुमाळसाहेब हे आठवत असतील आणि अक्षरशः कॅन बर्फ लावून त्या ठिकाणी इंदुरीला न्यायची आणि ते कॅडबरीला द्यायची. अशी 200-250 लिटरवरती सुरुवात झाली. असं जर आज म्हटलं तर म्हणतील तुम्ही काहीतरी चेष्टा करताय, कारण आमची इथे GMCच 5,000 आणि 10,000चं कलेक्शन आहे. आमच्या एखाद्या चिलिंग सेंटर तर 30,000 आणि 35,000 कलेक्शन आहे. तुम्ही कसं 200-250 करा, पण वस्तुस्थितीच ती. आणि त्यानंतर एक छोटासा म्हणजे वास्तविक तो दुधाचाही प्लांट नव्हता. तो पेप्सी म्हणजे पेप्सी मोठी कंपनी नव्हे, ते लहान मुलं ते पेप्सी जे चोखतात त्याचा एक प्लांट होता आणि तो प्लांट घेऊन त्याच्या माध्यमातून दूध त्या ठिकाणी थंड केलं. ते शेती शाळेमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या आवारामध्ये आणि तिथून ते दूध थंड करायचं, बारका टँकर भरायचा आणि ते इंदोरीला कॅडबरीला द्यायचं. अशी ही गोविंदची सुरुवात आहे. आणि त्या वेळेपासून आज तगायत आपल्यापैकी अनेक कर्मचारी आजही आपल्याबरोबर आहेत. त्यांचासुद्धा सत्कार या ठिकाणी घेण्यात येणार. हे सांगायचा मुद्दा एवढाच की अत्यंत छोट्या प्रमाणात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पुढं जाणार नाही याची काही कल्पना नसताना त्या ठिकाणी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टची सुरुवात झाली आणि आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपण ह्या आत्ता ज्या ठिकाणी आपण पोचलेलो आहे त्या स्थानी आत्ता आपण पोचलेलो. पण याची सुरुवात अत्यंत छोटी झाली की हेच मला आपल्याला सांगायचं आहे. परंतु काळ बदलत गेला आहे आणि ज्याप्रमाणे गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या व्यवसायात आलं त्यानंतर अनेक खाजगी व्यवसाय याच्यामध्ये उतरले. तो अनेक खाजगी व्यवसाय याच्यामध्ये उतरलेले असताना आजपर्यंत
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सनी एक तत्त्व मात्र त्या ठिकाणी नेहमीच पाळलेलं आहे की शेतकऱ्यांकडून चांगला दर देऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचंच दूध घ्यायचं आणि ग्राहकापर्यंत अत्यंत उत्तम त्या ठिकाणी दूध असेल किंवा दुग्धजन्य पदार्थ असतील ते पोचवायचे. आज अनेक त्या ठिकाणी आव्हानं आहेत, अनेक संघर्षाला त्या ठिकाणी आज आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून केवळ त्या ठिकाणी कॅडबरीसारख्या एखाद्या कंपनीला दूध पुरवतो आहे, एखाद्या कंपनीला आपण फक्त पावडर पुरवतो आहे किंवा बाजारामध्ये फक्त पावडर विकते अशी प्रतिमा गोविंदची राहिली नाही आणि अत्यंत उत्तम दुग्धजन्य पदार्थ आपण त्या ठिकाणी निर्माण करतो आहे आणि ते पदार्थ आज बाजारपेठेमध्ये अनेक ठिकाणी मग तूप असेल, पनीर असेल, जे अनेक गोविंदचे उत्पादनं आहेत, श्रीखंड असेल, हे बाजारामध्ये अत्यंत उत्तम प्रतीचे अशा दृष्टिकोनातून बाजारातून सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारची मागणी असलेली आपण पाहतो आणि या 5-6 वर्षामध्ये निश्चितपणे या गोविंदला या स्तरावरती नेण्यासाठी आज या ठिकाणी श्रीमंत शिवांजली राजे आहेत, वहिनीसाहेब आहेत, त्यांचंही फार मोठं योगदान म्हणण्यापेक्षा रोजचाच त्या ठिकाणी कारभार हा त्या पाहत असतात आणि त्या ठिकाणी आपले पदार्थ पुढं कसे जातील. आपण एक फक्त त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना विकणारं कंपनी नव्हे, व्यापाऱ्यांना विकणारं आपलं गोविंद मिल्क प्रॉडक्ट्स नव्हे तर ग्राहकापर्यंत पोहोचून ग्राहकाला उत्तम क्वालिटीचं दुग्धजन्य पदार्थ देण्याचा प्रयत्न आणि ते सुद्धा अत्यंत उत्तम क्वालिटीचे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येतो. तुम्हालाही कल्पना आहे की आपण ॲबॉटसारख्या कंपनीला त्या ठिकाणी दुधाची भुकटी आपण देत आहोत, कशा प्रकारची त्यांना भुकटी लागते आपल्याला कल्पना आहे. आपण जी भुकटी देतो ती थेट त्यांचे जे बालकांना जे दुधाची भुकटी दिली जाते त्याच्यामध्ये ती थेट वापरली जाते. वयस्कर मंडळींना दिली जाते, पेडीश्युअर आहे, इन्श्युअर आहे, ह्याच्यामध्ये वापरली जाते. म्हणजे एवढ्या उच्च प्रतीची दुधाची भुकटी निर्माण करण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये आपणा सर्वांचंच या ठिकाणी भल्लासाहेब बसलेले आहेत, दूधसाहेब आहेत, त्यांच्यापासून अगदी शेवटच्या घटकापर्यंत या ठिकाणी सर्वांचं फार मोठं श्रेय आहे. उत्तम प्रतीचं दूध आणण्यासाठी ज्याप्रमाणे डॉक्टर सपकाळ असतील, डॉक्टर गायकवाड असतील, त्यांचे सर्व सहकारी, डॉक्टर धुमाळ असतील, त्यांचे सर्व सहकारी हे प्रयत्नशील असतात, त्याचप्रमाणे ह्या उत्तम प्रतीच्या दुधापासून चांगले दुग्धजन्य पदार्थ बनवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी आमचे गणेश बाबूंपासून आमचे सगळेच जे जोडी काही अगदी सुरुवातीपासून जमदाडे साहेबांनी या ठिकाणी स्वतःचं कौशल्य गाण्याच्या माध्यमातून दाखवलं, DM शिंदे आहेत, अनेक ही जी सर्व मंडळी आहेत यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पावडर प्लांट बघणारे आहेत, त्यांच्या सर्वांच्याच माध्यमातून या ठिकाणी उत्तम प्रतीचे प्रॉडक्ट्स बनवले जातात. त्यामध्ये तुमच्या सर्वांचा त्या ठिकाणी हातभार लागतो आणि त्यामुळंच आपल्याला पुढं जाता आलेले आपल्याला कधी विसरता येणार. आणि म्हणूनच या ठिकाणी शेवटी ही मंडळी दुधाचं आपल्यापर्यंत पोचवतात, तुम्ही चांगले त्यापासून उत्पन्न त्या प्रॉडक्ट्स बनवता, परंतु विक्रीची सुद्धा मला वाटतं गोविंद एवढी कुठल्याही दुग्ध व्यवसायामध्ये एवढी मोठी टीम, अमूल वगैरे मोठे जे सोडले तर कुणाही नसेल, एवढी मोठी आपली विक्रीची टीम आहे की ज्याच्या सर्वांबरोबरच मनापासून या ठिकाणी मी आभार मानू इच्छितो. चांगलं दूध निर्माण करायला चांगलं खाद्यही द्यावं लागतं आणि ते आमचे जगताप सर किसानच्या माध्यमातून ती जबाबदारी जसं गोविंदला पाहिजे तसं बनवून देण्याची नेहमी त्यांची तयारी असते. आफ्लाटॉक्सिन विरहित, अँटीबायोटिक विरहित जे काही गोविंद मागेल त्याप्रमाणे सुद्धा बनवून देण्याची त्यांची नेहमीच तयारी असते. आणि ह्या सर्वांमुळं या ठिकाणी मार्केटिंगच्यामध्ये सत्यजित राजे आहेत, ते त्यांना सहकार्य करणारे अक्षय शिंदे, सर्वच मंडळी कुटुंबाप्रमाणेच आपण आजपर्यंत गोविंदमध्ये कामकाज करत आलेलो आहोत. आजकाल सर्व क्षेत्र बदलली आहे, कॉर्पोरेट क्षेत्र तर प्रचंड बदललं आहे. तुम्हाला कल्पना असेल की हायर अँड फायर पॉलिसी असते आजकाल. नाही पटलं, टार्गेट नाही मीट झालं, लगेच बाहेर, दुसरा तिसरा विचार नसतो. हा विचार आपण आपल्यामध्ये आणलेला नाही, कारण आपण कुटुंब म्हणून काम करत असतो आणि हीच भावना ठेवून आपण आपलं आहे, गोविंद आपली आहे, या भावनेतून ज्या वेळेला आपण काम करू त्याच वेळेला कुठलीही कंपनी पुढं जात असते. या ठिकाणी आता
काही फारशी वडीलधारी मंडळी नाहीत, परंतु श्रीरामबद्दल त्यांना तशा प्रकारची आस्था होती. या ठिकाणी जी मंडळी नसतील पण त्यांची पुढची पिढी या ठिकाणी अनेक बसलेली असेल, त्यांना एवढी प्रचंड आस्था श्रीरामबद्दल होती. का आस्था होती? पण तिथं फार काही इतरांपेक्षा जादा दर होता, जादा पगार होता. ते कुटुंब म्हणून कार्यरत होते, एकमेकाबद्दल विश्वास होता आणि त्यामुळं ती आस्था होती. ती आस्था निश्चितपणे गोविंदमध्ये आपल्या सर्वांमध्ये आहे, एवढं मात्र नक्कीच. परंतु ही आस्था आपण टिकवून धरली पाहिजे, बदलत्या काळामध्ये टिकवून धरली पाहिजे, त्याला खऱ्या अर्थाने महत्त्व. मी अनेक कंपन्याच बघितल्या आहेत पूर्वीच्या, म्हणजे आता विषय थोडासा वाढवतो आहे, सांगायचा मुद्दा एवढाच आहे की प्रभात रोडला जिथं मी राहतो तिथं आजूबाजूला किर्लोस्करमध्ये काम करणारे, उच्च पदावरती काम करणारी काही व्यक्ती होते. मला माहिती आहे ते किर्लोस्करमध्ये होते आणि किर्लोस्करमध्येच त्या ठिकाणी निवृत्त झाल्यावर सुद्धा ते किर्लोस्करचेच होते. म्हणजे एक कुटुंब ते होतं, त्या कुटुंबाच्या बाहेर ते कधी गेलंच नाही. पण आज ही परिस्थिती आपल्याला अनेक व्यवसायांमध्ये पाहायला मिळत नाही, कॉर्पोरेट जगात तर अजिबात पाहायला मिळत नाही. परंतु ती सुद्धा मानसिकता आपल्यामध्ये निर्माण करून त्याप्रमाणे व्यवसाय चालवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपलेपणा असल्याशिवाय त्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय चालू शकत, आणि तो आपलेपणा निर्माण व्हायला पाहिजे, तुमच्याकडून आमच्याकडून सर्वांकडून व्हायला पाहिजे, तरच व्यवसायाला गती मिळत असते. आणि तोच आपलेपणा या ठिकाणी जो आपण आजपर्यंत राखून ठेवला आहे तो वाढवण्याचं काम आपण सर्व मिळून एकत्रित मिळून करूया. आणि एक कुटुंब म्हणून ज्याप्रमाणे आपण पुढं चाललेलो आहोत तेच कुटुंब ठेवून इथून पुढच्या काळात आपली वाटचाल करूया. आणि त्याच प्रकारच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना या ठिकाणी मी व्यक्त करतो. अधिक आपला वेळ न घेता आपल्या सर्वांचेच मनापासून या ठिकाणी आभार मानतो, विशेष करून रामराजे साहेबांचे आणि या ठिकाणी आवर्जून आपल्याला ज्यांनी वेळ दिला आहे ते समीर चौगुले साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. एस्टीम्ड महाराज साहब, बाबा, मॅडम, valued partners, dedicated employees and honored guests. It's with immense pride and heartfelt gratitude that I welcome you all to this momentum occasion, the 30th foundation day of our Govind Milk and Milk Products Company. Today we high quality milk to our institutional customers and local communities. What started as a modest operation has grown into nationally respected enterprises, touching millions of lives and distributed it to local markets. The challenges were many. We had limited infrastructures, seasonal fluctuations were there, and there were evolving consumer expectations. But our resolve was much bigger. Over the years, we expanded our footprint, upgraded our technologies, and diversified in our offerings. From one plant to multiple state-of-the-art facilities across regions, our transformation has been nothing short of a remarkable. We have embraced automation, cold chain logistics, digital monitoring systems to ensure that every drop of milk meets highest standards of safety and nutrition. This growth is not accidental. It was built on trust of our farmers who delivered milk with care and consistency, trust of our employees who bring passion and precision to every process, and trust of our consumers who choose to our products day after day, confident with their quality. We weathered economic shifts, regulatory changes, and global disruptions. Yet, though it all, we remained steadfast, guided by our values, driven by our commitment to excellence. While our 30 years journey is impressive, the last 5 years have been truly transformative. We didn't just grow, we accelerated. We doubled our scale, expanded our reach, and redefined what was possible. Let me share a few key metrics that illustrate this momentum. Production capacity. We increased our daily processing capacity from 5 lakh liters to 7 lakh liters. That's a 40% jump. That reflects both demand and operational efficiency.
We compounded our CAGR. CAGR surged by 120% annually, driven by strategic investments and in infrastructure, production innovation, and market expansion. Workforce expansion. We grew the team by almost 140%, welcoming skilled technicians, agronomists, dairy technologists, food technologists, and digital specialists who bring fresh energy and expertise. This rapid growth was not just about the numbers, it was about the vision. We invested in automation to reduce waste and improve consistency. We adopted predictive analysis to optimize supply chain. We built new partnerships to unlock new markets. And we did all this while maintaining our core values of quality, safety, and sustainability. Consumer preferences are evolving faster than ever. People want more than just milk. They want variety, functionality, and wellness. We listened and responded. Over the past decade, we have diversified our product portfolio to meet challenging needs. Today, our offering includes dahi and curd, developed in collaboration with our local manufacturers. Our gut health focused dahi blends traditional with science, and it nods to our roots and lean towards functional nutrition. UHT milk and milk products and juices. Our ultra high temperature lines allow us to deliver shelf stable milk, flavored variants, juice based dairy blends, ideal for urban consumers and export markets. Cream and nutritional powders. These products cater to both B2B clients, health conscious families, offering convenience without compromising on quality. Plant-based dairy alternatives. We partner with our few manufacturers to utilize our UHT capacity and serve emerging dietary preferences. Each product line is a testament to our commitment to innovation. We conduct rigorous R&D, pilot testings, and consumer feedback loops to ensure that every launch is meaningful and market ready. Our diversification strategy is not just about variety, it's about relevance. Our success lies in our ability to serve both business and consumers with equal excellence. This dual channel strategy has been cornerstone of our growth. B2B partnerships. We now supply leading infant food service chains, chocolate bakeries, and industrial food manufacturers. Our bulk solutions are customized to meet specific needs, whether it is fat content, packaging, microbiological, or other delivery schedules. Our just-in-time logistics ensure freshness and reliability, making us preferred partners across sectors. B2C excellence. Our consumer front, we embraced digital transformation, e-commerce, subscription, personalized bundles, real-time tracking. Our retail distribution network spans urban and rural markets, while our farm-to-door delivery services ensure freshness and traceability. We have achieved 95% on-time fulfillment rate, a benchmark that reflects our operational discipline and consumer-centric mindset. Our subscriber base continues to grow, driven by trust, convenience, and quality. By balancing large-scale contracts, we direct consumer engagement. We have created resilient business models that thrive in both volume and value. We are committed to sustainability and towards our community. Sustainability is not just a buzzword for us, it's a guiding principle. We believe that our success is inseparable from health and of our environment and prosperity of our communities. In the last 5 years, we have made significant strides for water conservation. We have reduced 30% of water consumption. Renewable energy, we are using 15% of our power consumption through solar system.
farmers training, and we have trained more than 30,000 farming families. These initiatives have improved soil health, increased yields, and promote sustainable livelihoods. We also support women-led farms, youth entrepreneurships, and local education programs. Our CSR efforts are not peripheral, they are central to our identity. We measure success not in profits but in impact, and we are proud to be a company that gives back. Our vision for the next decade is that we look ahead for the next 10 years, and we do so with clarity and ambition. The world is changing and we intend to lead the change. This is through digital transformation, that is IoTs, AI, hygiene, temperatures, blockchains, traceability, global expansion. We plan to enter new export markets, although we are already in the Middle East, leveraging our UST and powder lines. At the same time, we deepen our presence in existing regions through strategic partnerships and localizing markets. Health first innovation. We will launch 45 dairy products targeting specific nutritional needs such as calcium-rich milk, protein blends for athletes, and probiotic drinks. Our R&D team is already working on formulations that combine taste, efficiency, and affordability. On the social impact, we will scale our farmer equity programs offering improved models in digital tools for financial literacy. A portion of our profits will be reinvested into rural education, focusing on science, technology, engineering and mathematics, and vocational training. This vision is bold, but it is achievable because we have talent, infrastructure, and values to make it real. Some of my acknowledgements are to the farmers who have discipline and care to ensure that our raw milk is of highest quality. Farmers are backbone of our business, and our employees. You challenge us, support us, and grow with us. And to the board, your vision, guidance, and support fuel us our strategic direction. You help us dream bigger, execute smarter. Thank you for walking with us in this path of 30 remarkable years. Today we celebrate not just a company but a community united by belief, quality, integrity, and innovation, which can transform our industry. We have come a long way from small milk processor to a diversified dairy powerhouse. But your journey is far from over. The next chapter promises even greater impact, deeper innovation, and broader horizons. So let's raise a toast to our past that shaped us, the present that inspires us, the future that awaits us. Happy Foundation Day. Here is to the next 30 years of excellence, growth, and shared success. Thank you. Thank you very much. त्यांनी आपल्यासमोर दोन शब्द 30 वर्ष कशी गेली आहेत, ती राजकारणात असतील, दूध व्यवसायात असेल, बिघडलेले साखर कारखाने असतील, दुष्काळी भागाचं पाणी असेल. 30 वर्ष गेली, भविष्य घडवणारी गेली, आणि या भविष्य घडवण्यात संजय राजांनी हा जो प्रकल्प तयार केला, वाढवला, आणि महाराष्ट्रातला देशातला एक प्रमुख ब्रँड तयार झाला. या यशामागे शिवाजी राजे आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, आणि गोविंद डेअरीच्या कारभारात अजिबात ढवळाढवळ न करणारा मी पण आहे, कारण मी जर ढवळाढवळ केली असते
तुम्हाला सांगेन की 2003-2004चा जो दुष्काळ होता, संबंध जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला होता, तेव्हा दुधाच्या धंद्याने हा ग्रामीण भाग वाचवला आहे. ज्या महाराष्ट्राच्या विभागात दुधाचा धंदा नाही आहे त्या लोकांचे अतिशय वाईट हाल मी माझ्या डोळ्याने बघितले. आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गोविंदचे ब्रँड्स जे आहेत ते महाराष्ट्रात गेलेले कदाचित परदेशी जात असतील. दूध हा पदार्थ असा आहे की हा माझ्या समजुतीने इसेन्शियल कमोडिटी. मी ज्या व्यवसायात आहे, मला व्यवसाय म्हणण्यापेक्षा राजकारणात आहे, त्यात दुधाचा धंदा दुधाच्या उत्पादकाला काय देतो याच्यावर माझ्या मनातली गणित असते. संजय राजांची एक कसरत राजकारणात राहून दुधाचा धंदा किती मोठ्या पद्धतीने स्पर्धात्मक झाला याची पूर्ण जाणीव मला आहे. डायनॅमिक सारखी डेअरी असताना आज गोविंदसारखा ब्रँड तयार होतोय, महाराष्ट्रात खपतोय, प्रसिद्ध होतोय, टी व्हीवर बघायला मिळतोय. गायांची नवीन ब्रीड गोविंद डेअरीने तयार केलेली आहे. दुसऱ्या बाजूला सरकारच्या हातात असलेले हे सगळे निर्णय शेतकरी धार्जिणे आहेत का नाहीत? कारण शेवटी मुंबईसारख्या ठिकाणी गेले तर 90-100 रुपये लिटर दुधाला मिळतात. दूध उत्पादकाला आणि दूध उत्पादकाला आपण त्यातलं किती देऊ शकतो आपण प्रश्न नेहमीच उभा राहतो. मला असं वाटतंय की गोविंदने हा बॅलन्स चांगल्यापैकी ठेवलेला आहे. बऱ्याच जणांची भाषणं झाली. गोविंदचा 30वा वाढदिवस आहे. परंतु थोड्याच दिवसात गोविंदचे चेअरमन जे आहेत त्यांचा 60वा वाढदिवस आहे. आणि त्यांना मी आत्ताच सांगितलं की मी तो साजरा करणार आहे. तुमच्या कोणी ऐकणार नाही आहे आणि शिवाजी राजांच्या समोर सांगणार आहे. कारण तुम्हाला दोघांना बाहेर जाता हे 61वा वाढदिवस हा आमच्या तालुक्यासाठी द्यावा. 30व्या वाढदिवसाला तुमचं बाळ आता चांगलं कुटुंबीत झालेलं आहे, त्याचं काय काळजीचं कारण नाही आहे. प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या हातात दिलेले CEO साहेब आता काहीतरी बोलले तर जास्त काही फारसं ऐकू आलं नाही. मला त्यांना भेटावंच वाटलं. धंद्याच्या अडचणी काय आहेत एकंदरीत आणि भविष्य काय आहे हे व्यावसायिकाकडूनच कळून घेणं की ज्या योग्य धोरणात्मक निर्णय आपल्याला नीट करता येतात. परंतु दूध हे आहे, चांगलं आहे, शेतकऱ्याला पूरक असा धंदा आहे. दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत दुधाच्या धंद्याने आपल्याला बाहेर काढले आहे. जास्त मी काय बोलून आपला वेळ घेऊ इच्छित नाही. पुढचं जे काही कार्यक्रम आहे चौगुले साहेबांचा तो आपल्या सगळ्यांना बघायचा आहे, मलाही थोडासा बघायचा आहे. इतक्या लांबला इतका प्रसिद्ध कलाकार इथं आल्यामुळे आपणही जास्त काही बोलू नये असं मला स्वतःला वाटतं. तेव्हा गोविंद आणि गोविंदची ही सगळे कुटुंब संजीवराजे, शिवाजीराजे, त्यांचं सर्व कुटुंब आणि आपण सर्वजण गोविंदच्या या यशात आपलाही मोलाचा वाटा आहे यात काही शंका नाही. आपल्याला या निमित्ताने खूप माझ्या शुभेच्छा. अजून मोठं व्हा, फलटणचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची महत्त्वाकांक्षा ठेवा. सपकाळ साहेब
स्वप्न आपली सांगितली. तर हे स्वप्न आपण ॲड करा की गोविंदला आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचं आहे. हे स्वप्न तेव्हा आता आपली परत भेट. तेरीचा वाढदिवस संपला. आता संजीव गांधींच्या वाढदिवसाची तयारी आपल्याला चालू करायला पाहिजे. कमिटी काही स्थापन झालेली आहे. त्यांनी दुपारी 4-5 वाजता माझ्या घरी यावं. नेहमीसारखं संजीव बाबांना येणारच म्हणत होते, परंतु काही गोष्टी अशा असतात की राजकारणात करायला लागतात, वैयक्तिक आयुष्यात करायला लागतात. आणि एकंदरीत एवढ्या कष्टाचं फळ जर आपण तालुक्याला देऊ शकलो नाही, टिकवू शकलो नाही, 30 वर्षाचे हे कष्ट वाया जातात का काय अशी शंका कित्येक वेळा मला तयार होते. तेव्हा जास्त न बोलता पुनश्च आपल्या सगळ्यांचं अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. आणि डेफिनेटली खरंच इंटरनॅशनल मार्केट लवकरच. टू प्लीज कम ऑन स्टेज. वीरेंद्र मोहिते. ओके सर, दादा चालेल. आय रिक्वेस्ट टू प्लीज कम ऑन स्टेज. त्याच्यानंतर वीरेंद्र मोहिते, अकाउंट्स अँड फायनान्स. ओके, ही इज नॉट दॅट. आफ्टर दॅट आफ्टर दिस वी हॅव विजय बिवरकर. रिझल्ट नाही आहे. मेंटेनन्समधून राहुल जाधव सर आहेत. रिक्वेस्ट टू प्लीज कम ऑन स्टेज. पावडर प्लांटमधून महेश वलगी आहेत. त्याच्यानंतर QNQC मधून अजित आळोटे आहेत. अकाउंट अँड फायनान्समधून 25 वर्षापेक्षा जास्त त्या लोकांनी सर्व्हिस दिली. तर जोरदार टाळ्या यांच्यासाठी व्हायला हव्या सर्वांनी. आज दिसत नाही आहेत. येस, थँक्यू व्हेरी मच. अभिवादन. परिभाषा निर्मित समीर चौगुले सहर्ष सादर करीत आहेत. सम्या सम्या मैफिलीत माझ्या, सम्या सम्या मैफिलीत माझ्या. शुभेच्छुक लघाटे रिअल्टर्स. नमस्कार दादा. कुठे बसला कुठे मला दिसतच नाही. म्युझिकमध्ये जाणार तर, साऊंडमध्ये जाणार तर. अरे दिसले का कुठे? टाळ्यांचा आवाज येत नाही. कमॉन एव्हरीवन. साऊंडवाले दादा कुठे? हात वर करा. मग तेच म्हणतो तुम्ही टाळ्या वाजवत आहे. अच्छा, इथे द्या ना, मला इथे मिळत नाही आहे. साऊंड मॉनिटरला द्या. मॉनिटर आवाज ऐकू येतोय सर्वांना? हॅलो, इथे नाही येते मला. मेरा आवाज नाही आ रहा है. हेलो 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 हेलो. बड़ा बड़ा बड़ा. हेलो हेलो हेलो. माईक टेस्ट. सॉरी जरा मला वेळ मिळाला नाही माईक टेस्टसाठी, कारण तुमचा कार्यक्रम सुरू होता. अदरवाईज कार्यक्रमाच्या आधी थोडंसं माईक टेस्टिंग होतं माझं, त्यामुळे आता तुमच्या समोरच करतो. हॅलो हेलो हेलो हेलो. माईक टेस्ट. मागे येतोय सर्वांना आवाज? येतोय ना? ओके. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सम्या सम्या मैफिलीत माझ्या या कार्यक्रमाचा आजचा 47वा प्रयोग आहे. आणि हा कार्यक्रम पूर्ण जगभरात झालेला आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला सांगतो काय आहे, म्हणजे तुम्हाला कळेल
माझी 3 दैवतं आहेत. पु ल देशपांडे, सगळ्यांना माहिती असतील पु ल देशपांडे, साहित्यातले सगळ्यांचे आवडते भाई. चार्ली चॅप्लिन आणि मिस्टर बीन म्हणजे आपण ज्याला रोवन ॲटकिन्सन म्हणतो. पु ल देशपांडेंचं निवडक पु ल नावाचा एक कार्यक्रम यायचा पूर्वी, तुम्हाला माहिती असेल. अभिवाचनाचा कार्यक्रम होता तो, निवडक पु ल नावाचा. हा कार्यक्रमसुद्धा असाच आहे, अभिवाचनाचा आहे. हा कार्यक्रम आपण सलग करणार आहोत, कारण ऑडिटोरियम असलं की मी थोडे मध्यंतर वगैरे घेतो. पण आज मला विनंती करण्यात आलेली की तुम्ही सलग करा कार्यक्रम. सो हा कार्यक्रम 1.5-2 तासाचा होईल. तुम्हाला नाही आवडलं तर 15 मिनिटात सुद्धा संपेल, तसं टेन्शन नाही आहे काही. पण हा कार्यक्रम माझ्यासारख्या कलावंताकडून पु ल देशपांड्यांना दिलेली एक मानवंदना आहे. कारण मी माझा हा कार्यक्रमाचा पहिला प्रयोग यवतमाळपासून सुरू केला आणि तिथे मला कळलं की जेवढं वाचन ग्रामीण भागात होतं साहित्याचं, तेवढं शहरी भागात होत नाही. त्यामुळे ग्रामीण भाषा आणि ग्रामीण माणसं ही आपल्या भाषेशी नाळ अगदी घट्ट ठेवून आहेत याची प्रचिती मला आली. हा कार्यक्रम तुमचा आमचा आहे. हा कार्यक्रम माझ्यावर हसण्याचा नसून तुमच्या स्वतःवरच हसण्याचा आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. कार्यक्रम सुरू झाल्यावर जर तुम्हाला 15 मिनिटात कंटाळा आला तर तुम्हाला बाहेर जाता येणार नाही. बाहेरचे मेन दार बंद केलेलं आहे तिकडे. आता सहजासहजी जाता येणार नाही म्हटलं तर आपण बरोबर आणलेला लहान मुलाला चिमटा काढणे आणि तो रडायला लागल्यावर जाऊया असं म्हणणे, कृपया आयडियाच करू नका. किंवा काय घरावर दरोडा पडला, आलो असा फोन वाजणे, किंवा मेन डोर उघडले जाणार. कार्यक्रम सुरू झाल्यावर जर तुमचा कोणाचा मोबाईल वाजायला हरकत नाही, त्याच्या आधी त्याची बॅटरी काढून ठेवा. जर मोबाईल वाजला तर त्याला शिक्षा म्हणून मी रंगमंचावर बोलवेन आणि हुस्न तेरा तोबा तोबा या भावगीतावर लावणी नाचायची मी त्याला शिक्षा देईन. ऑफकोर्स याचा अर्थ असा घेऊ नका तुमच्या कलाकारांना मी व्यासपीठ देतोय, नाहीतर राग लागली इकडे आणि माझा कार्यक्रम संध्याकाळी सुरू होईल 6ला वगैरे. कारण इथे पलटणची लोक खूप कला सांगत आहेत हे मला माहिती आहे. उगाच आपलं तुला तुझी आई रक्ताची शपथ आहे वगैरे देऊ नका, किंवा तू नाही आलीस तर तू 2 बाबांची वगैरे असंही म्हणू नका. आपल्याला सहज मित्रांमध्ये आपण बोलून जातो आणि हे प्रकार घडत असतात. बरं, चित्रपट जो तुम्ही निवडताय त्याची सुद्धा थोडीशी काळजी घ्या. चित्रपट करताना थोडंसं चोखंदळ असावं. चुडेल की हवस, सविता भाभी की जवानी किंवा शैतान की हनीमून अशा चित्रपटांची तिकिटे काढून आपला थिएटरमधला मूळ हेतू स्पष्ट करू नये. चित्रपट तिच्या आवडीचा असावा. आता चित्रपट निवडताना रांगा कुठल्या निवडायच्या? मला आठवतंय पहिला चित्रपट बघितलेला होता मैंने प्यार किया, सलमान खानचा. पहिल्या रांगेत ते भाग्यश्रीचं कबूतर असं फडफड इथून तिथे फिरलं की फडफड अख्खं 360 डिग्रीमध्ये फिरायला लागायचं. हो, सुरुवातीला भाग्यश्रीचं कौतुक वाटलं, नंतर डोक्यात जायला लागली भाग्यश्री की काय. सर्वांना रिक्वेस्ट आहे, प्लीज जे काही सत्कार असतील ते कार्यक्रम झाल्यानंतर करण्यात यावे प्लीज. याची कृपया काळजी घ्या. मी तेच सांगितलं होतो की पहिल्या रांगेतली तिकडे काढू नका. राजपाल यादव सुद्धा अमिताभ बच्चन दिसेल एवढ्या पहिल्या रांगेतली तिकडे कृपया काढू नका. माझं एवढंच म्हणणं आहे, चित्रपट सुरू झाल्यावर मुलीला कम्फर्टेबल करा. चित्रपटाचा सस्पेन्स तुम्हाला किती माहिती असला तरी फोडू नका. तुम्हाला गुप्तमध्ये काजोल खुनी आहे, अरे हीच खुनी आहे असं सगळेजण बोंबलतात. त्या मुलीचं माहिती आहे तुडवते तुम्हाला लक्षात. त्यात करीना कपूर ते आल्यावरच अनेक जणांनी बोंबललेलं होतं ही भूत आहे ही बघ. कृपया हे करू नका, मुलीचा घालवू नका. बरं, कार्यक्रम झालं, राष्ट्रगीत सुरू होतो. तुम्हाला खरं तर राष्ट्रगीत पाठ अभिमानाची गोष्ट आहे, पण अनेकांचं नसतं. हो की नाही? अनेकांना राष्ट्रगीत पाठ नसतं. आता ग्रामीण चुकीच्या म्हणतो वंदन करायचं आणि सुद्धा किती म्हणतो बघा आपण